ही लोकसभेची निवडणूक देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। लोकांना हवंय परिवर्तन आणि ह्या परिवर्तनाच्या प्रक्रियेचं नेतृत्व करतायत श्री नरेंद्र मोदी। भारतीय जनता पार्टी आणि एनडीएने त्यांना प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे। त्यामुळे त्यांना आणि एनडीएला प्रचंड समर्थन लाभतंय आणि मला वाटतंय की देशात परिवर्तन घडणार आहे। पण आपण ह्या परिवर्तनात सहभागी होणार आहोत की नाही हा प्रश्न आहे आणि म्हणून मी तुम्हाला निमंत्रण देतोय की ह्या परिवर्तनात सहभागी व्हा। ह्या परिवर्तनाची सुरुवात आपल्याला नांदेडमधून करायची आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आदर्श फेम माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण निवडणूक लढवत आहेत। त्याचा विरुद्ध सर्वसामान्यांचं नेतृत्व करणारा, सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण आणणारा, गोरगरिबात मिसळून राहणारा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत लोकसभेत प्रभावीपणाने प्रतिनिधित्व करणारे, या राज्याचं महसूल राज्यमंत्री म्हणून काम करणारे असे जनसामान्यांचे नव्हे जनतेचे उमेदवार श्री डी.बी. पाटील हे उभे आहेत। डी.बी. पाटील यांना महायुतीचं समर्थन आहे। आपण डी.बी. पाटलांना, महायुतीला या देशाच्या परिवर्तनासाठी विजयी करा। त्यांचं चिन्ह आहे कमळ। कमळावरच बटन दाबून त्यांना 17 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयी करा। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।